मसाला चिकन बिर्याणीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि ही 1 kg चिकनची बिर्याणी मी आज तयार करणार आहे, जी खूप टेस्टी तयार होते। त्याबरोबर मसाला एकदम चिकन बिर्याणी तयार होणार आहे। तर चला बनवूया ही डिलिशियस अशी डबल मसाला चिकन बिर्याणीची रेसिपी। तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम इथे मी घेतलेलं आहे 4 टेबलस्पून भरून तेल। तेल चांगल्या प्रकारे आपण इथे गरम करून घेऊया। जेव्हा तेल चांगले गरम होईल तेव्हा मी इथे टाकणार आहे 4 मोठे कांदे चिरलेले आणि कांद्याला आपण इथे बिरिस्ता करून घेणार आहोत, म्हणजे गोल्डन फ्राय आपण इथे तयार करून घेणार आहोत कांद्याला। म्हणजे बिर्याणीसाठी जसा वापरतो ना बिरिस्ता, तसा आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे गोल्डन ब्राउन करून घ्यायचा आहे। तिथपर्यंत इथे मी मसाला तयार करणार आहे। तर इथे मी टाकलेला आहे 4 इंच आलं, 4 हिरवी मिरची आणि 1 गाठ लसणाची आणि इथे मी याला क्रश करून घेणार आहे किंवा असं ठेचून घेऊया, म्हणजे मस्त असं टेस्ट आपल्या बिर्याणीमध्ये येणार जेव्हा आपण अशा प्रकारे ठेचून हा मसाला टाकणार। हे बघा कांदा मस्त असा गोल्डन ब्राउन झालेला आहे, म्हणजे आपला बिरिस्ता तयार झालेला आहे बिर्याणीसाठी। थोडंसं मी काढून घेतलेलं आहे गार्निशिंगसाठी। त्यानंतर आपण इथे टाकूया इथे आलं लसणाची पेस्ट जी आपण तयार करून घेतलेली होती, 1 मिनिट परतून घेतलं। त्यानंतर 3 मध्यम साईजचे टोमॅटो चिरलेले टाकूया, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1.5 टीस्पून लाल मिरची होती आणि 1.5 टीस्पून धणे, 1/2 टीस्पून हळद, मीठ चवीनुसार आणि त्याबरोबर इथे मी टाकलेला आहे बिर्याणी मसाला 2 टीस्पून भरून यामध्ये मी टाकलेला आहे बिर्याणी मसाला। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया थोडंसं पाणी, कारण कांदा आणि टोमॅटो जो आहे ना तो थोडे सॉफ्ट झाले पाहिजेत। तर थोडंसं पाणी टाकून इथे मी 5 मिनिटं ठेवणार आहे लो फ्लेमवरती। तर हे बघा पाणी पूर्णपणे ड्राय झालेलं आहे, कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे। आता चिकन बरोबर सुद्धा ते सॉफ्ट होईल अजून। तर चला आपण यामध्ये टाकूया 1/2 टीस्पून जिरे, 2 दालचिनीचे तुकडे, 2 ते 3 लवंग आणि 4 ते 5 काळी मिरी आणि 1 kg चिकन इथे मी टाकून घेणार आहे। तर चला आता आपण यामध्ये 1 kg चिकन टाकून घेऊया आणि त्याबरोबर टाकणार आहे मी 4 मध्यम साईजचे बटाटे, जे मी 2 तुकड्यामध्ये चिरून घेतलेले आहे। तर हे बटाटे टाकून आणि चिकन टाकून 4 ते 5 मिनिटं आपण इथे परतून घेऊया हाय फ्लेमवरती। तर चला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया चिकनला। हे बघा मस्त असं इथे परतून घ्यायचं आहे आपल्याला चिकनला आणि हे बघा चिकनला मी इथे परतून घेतलेलं आहे, 4 ते 5 मिनिटं इथे झालेली आहे। तर चला आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकूया, कारण चिकनमधनं थोडं थोडं पाणी सुटेल आणि अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे। तर इथे आपल्याला चिकन आणि बटाटा जो आहे ना तो चांगल्या प्रकारे शिजला गेला पाहिजे। तर एक मिक्स देऊया, त्यानंतर 15 ते 20 मिनिटं आपण ठेवूया मीडियम फ्लेमवरती। तिथपर्यंत आपण राईस कुक करून घेऊया। राईस कुक करण्यासाठी डबल पाणी घेतलेलं आहे राईसच्या हिशोबाने, गरम मसाले टाकलेले आहे, अख्खे गरम मसाले। त्याबरोबर टाकूया 2 हिरवी मिरची चिरलेली, त्याबरोबर टाकूया थोडे पुदिन्याचे पानं, थोडीशी कोथिंबीर, मीठ टाकूया यामध्ये आपण चवीनुसार आणि 1 टीस्पून ऑइल टाकल्याने एकदम सुटसुटीत तुमचे राईस तयार होतील। मिक्स करून घेऊया। जेव्हा राईस हे बघा पाणी गरम झालं ना, गरम मस्त झालेलं आहे पाणी, तेव्हा आपण यामध्ये राईस टाकून घेऊया। तर इथे 1 kg आपलं चिकन होतं, तर 1 kg मी राईस इथे घेतलेला आहे। मिक्स करून घेऊया आणि हाय फ्लेमवरती 90% आपण राईसला इथे शिजवून घेऊया। हे बघा मस्त असं 90% मी राईसला शिजवून घेतलेलं आहे आणि आता जे एक्स्ट्रा पाणी आहे ना ते आपण यामधून काढून घेऊया। पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि हे बघा 15 ते 20 मिनिटं इथे झालेली आहे। चिकनमधनं जे पाणी होतं ते पूर्णपणे आता ड्राय झालं नाही आहे, थोडंसं पाणी आहे, पण चिकन आणि बटाटी शिजलेली आहेत। तर चला आता आपण यामध्ये दही टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया, म्हणजे दहीचं सुद्धा पाणी आपलं ड्राय होईल आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे। आणि हे बघा तेल मस्त असं सुटलेलं आहे। तर आता इथे राईसला मी दम देणार आहे, बिर्याणीला दम करायचा आहे। तर जो आता कांदा आपण काढून घेतलेला होता तो टाकून घेतलेला आहे, अर्धा मी राईस टाकलेला आहे खाली आणि त्याबरोबर पुदिन्याचे पानं आणि पूर्ण मसाला आपण यामध्ये टाकून घेऊया। पूर्ण मसाला टाकल्यानंतर आपण यामध्ये टाकूया राईस आणि त्याबरोबर अगोदर टाकूया आपण यामध्ये थोडासा कांदा गोल्डन फ्राईड, पुदिन्याचे पानं, कोथिंबीर आणि इथे मी मोठीवाली हिरवी मिरची घेतलेली आहे ती टाकूया, मधून चिरलेली 2 टाकलेली आहे आणि अर्धा राईस पहिले टाकलेलं होतं, अर्धा राईस आयता टाकलेला आहे आणि परत 2 हिरवी मिरची टाकलेली आहे। खूप छान स्वादिष्ट असते ही हिरवी मिरची। थोडीशी कोथिंबीर, फ्राईड कांदा आणि त्याबरोबर टाकूया देसी घी म्हणजे देसी तूप आणि त्याबरोबर येलो फूड कलर, त्यामध्ये टाकूया केवडा एसेन्स 4 ते 5 थेंब आणि मिक्स करून घेऊया आणि येलो फूड कलर आपण राईसवरती अशा प्रकारे टाकून घेऊया आणि आता फॉईल पेपरने आपण इथे कवर करून घेऊया आणि मस्त अशी खुशबूदार आपली आता मसाला चिकन बिर्याणी तयार होणार आहे। तर 10 मिनिटं ठेवूया आपण लो फ्लेमवरती, कारण आपली बिर्याणी मस्त अशी दम झाली पाहिजे। लो फ्लेमवरती इथे झालेली आहे 10 मिनिटं आणि चला आता आपण ओपन करून घेऊया आणि हे बघा मस्त असं वाफ जी आहे ना ती पूर्ण वरती येईल, म्हणजे आपली बिर्याणी एकदम मस्त अशी दम झालेली आहे। आणि हे बघा एकदम परफेक्ट अशी आपली ही डबल मसाला चिकन बिर्याणीची रेसिपी तयार झालेली आहे। तर वरपर्यंत वाफ आलेली आहे। तर चला आपण राईसला थोडंसं साईडला करून घेऊया
आणि मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे ही आपली बिर्याणी तयार झालेली आहे। ही मोठी हिरवी मिरची बिर्याणीमध्ये खूप छान चव देते, तर जरूर टाका अशा प्रकारे। आणि हे बघा सुटसुटीत एकदम राईस आणि हे बघा एकदम मसालेदार डब्बल मसाला चिकन बिर्याणीची ही रेसिपी आपली तयार झालेली आहे। एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी तयार होते, तर जरूर ट्राय करा। तुम्हा सर्वांना खूप आवडेल अशी ही चिकन बिर्याणीची रेसिपी आज मी तुम्हाला शेअर केलेली आहे, तर नक्की ट्राय करा। तर चला गरमागरम आता ही चिकन बिर्याणीची रेसिपी आपण सर्व करून घेऊया। हे बघा एकदम परफेक्ट अशी ही आपली बिर्याणी कुक झालेली आहे। तर इथे थोडंसं मी टाकत आहे कोथिंबीर आणि पुदिन्याचे पानं, आणि त्याबरोबर इथे मी कोशिंबीर तयार केलेली आहे कांदा आणि हे टाकून। तर थोडंसं गोल्डन फ्राईड कांदा होता तो सुद्धा मी वरून टाकलेला आहे। आणि हे बघा मस्त असा आपला रायता, आणि हे आपण ठेवूया कांदा आणि टोमॅटोचा रायता मी तयार केलेला आहे दही टाकून। आणि एकदम परफेक्ट अशी आपली ही बिर्याणी आता रेडी झालेली आहे। हे बघा दिसण्यामध्ये जेवढी सुंदर आहे ना, खाण्यामध्ये त्यापेक्षाही जास्त टेस्टी तयार झालेली होती। तर नक्की तुम्ही ट्राय करा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल अशी ही चिकन बिर्याणीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। हे बघा एकदम परफेक्ट अशी चिकन बिर्याणीची ही रेसिपी, तर नक्की ट्राय करा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल अशी ही बिर्याणीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। तर नक्की ट्राय करा, आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत, आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी। हे बघा एकदम परफेक्ट अशी आपली ही चिकन बिर्याणीची रेसिपी। खूप लोकांना मसाला चिकन बिर्याणी आवडते, तर जरूर ट्राय करा अशी ही बिर्याणी। थँक्स फॉर वॉचिंग, हॅव अ गुड डे।